श्री गजानन विजय ग्रंथ. नमस्कार श्रोते मंडळी. मागच्या भागामध्ये आपण अध्याय क्रमांक 9 पूर्ण वाचला होता. आता या भागामध्ये आपण 10वा अध्याय पूर्ण घेणार आहोत. अध्याय 10वा प्रारंभ. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये गणगण गणात बोते लिहून पाठवा. चला तर मग आपण वाचनाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. हे अरूपावया पूर्ण ब्रह्म पंढरीराया, सज्जनांच्या विसाविया मजला परते लोटू नको. देवा हा दास गणू नको परक्याचा आता म्हणू. माझ्या पातकांचा नको आणू विचार चित्ती नारायणा. माझ्या करेना झाले पुण्य हे ठाऊके मज लागून. फार काय तुला वदन दावणे मी योग्य नसे. ऐसी स्थिती आहे जरी परी देवा कृपा करी. ओहळास गोदावरी पोटी आपल्या घेत असे. तैसे तू करावे दुःख अवघे निवारावे. पातकाला न उरू द्यावे माझ्या ठाई यत्किंचित. तू आणेल्या मनात अवघेच काही घडून येत. रंकाचाही राव होत तुझा लाजला वशिला. असो एकदा पुण्यराशी गेले अमरावतीसी. जाऊन उतरले सदनासी आत्माराम भिकाजीचा. हा आत्माराम भिकाजी सूत अमरावतीचा असे प्रांत मोठा अधिकार हातात होता त्यांच्या विबुध हो. कायस्था प्रभू यांची जात. हा संतांचा प्रेमी अमित सदाचार संपन्न गृहस्थाश्रमी वर्तत असे. त्याच्या घरी समर्थ गेले ते त्याने सांग पूजिले. मंगल स्नान घातले उष्णोदकाने गजानना. उठणी नाना प्रकारची अंगा लावली साची. वृत्ती आनंदली त्याची संत सहवासे तेधवा. करवती काठी उमरेडचा धोतर जोडा नेसविला साचा. भाली केशरी गंधाचा भव्य तिलक लाविला असे. कंठा माझी पुष्पहार नैवेद्याचे नाना प्रकार. दक्षिणेसी 100 रुपये त्याने ठेविले. धूपदीप आरती झाली पुष्पांजली समर्पिली. दर्शना लागे दाटी झाली अमरावतीच्या लोकांची. प्रत्येका ऐसे वाटावे समर्थ आपल्या घरी न्यावे. यथासांग करावे पूजन त्यांचे येणे रीती. इच्छा ऐसी बहुता झाली परी थोडक्याची मनशा पुरली. सदनी पावले लागण्या भली पुण्य पाहिजे बलवत्तर. ते ज्याच्या पाशी होते समर्थ गेले तेथे तेथे. काकी साधूस अवघे कळते अंतर्ध्याने करून. गणेश श्रीकृष्ण खापर्डे अमरावतीचे गृहस्थ बडे. वकिलीत ज्यांच्यापुढे ढीग रुपयांची पडती की. दादासाहेब या प्रत म्हणत होते वऱ्हाडात. हा सज्जन भाविक अत्यंत. ब्राह्मण शुक्ल यजुर्वेदी. त्याने विनंती करिता खरी महाराज गेले त्यांच्या घरी. तेथेही झाली याच परी समर्थाची पूजा हो. गणेश अप्पा म्हणून होता लिंगायत वाणी. चंद्राबाई कामिनी त्याची परम भाविक असे. ती बोलली पतीला हा साधू पाहिजे नेला कसेही करून घराला. पहा विनंती करून आपली निष्पाप असल्या मन याच्या आगमने करून होईल आपले पवित्र सदन. भाविकांचा देव असे. गणेश अप्पा म्हणे तिला वेळ लागले आहे तुला. हा सदनी साधू न्यावयाला वशिला पाहिजे बलवत्तर. पहा खापर्ड्या लागून हा साधू न्यावया सदनी श्रम पडले ते अनाधाने. उगा हट्ट धरू नको. चंद्राबाई म्हणे नाथा हे न पटे माझ्या चिता. सांगे माझी मनोदेवता सदनी साधू येतील हो. तुम्ही करा हो त्यांना नुसती सदनी येण्यास विनंती. गरिबावरी असते प्रीती संतांची ती विशेष. परी अप्पा बोले ना छाती त्याची होईना. बोलावयासे निज सदना. श्री गजानन साधू ते. महाराज वदले अखेर गणेशप्पाचा धरून कर. तुझे किती आहे सदन दूर तेवढे सांग मला. तुझ्या सदनी वाढते यावे काही वेळ बसावे. अरे चित्ती असेल ते बोलावे. भीड न धरिता कवनाची. ऐसे महाराज बोलता गणेशप्पाची या चित्ता. हर्ष झाला तत्वता तो नव शब्दे बोलवे. समर्थास घेऊन सदनी पूजा केली उभयंतांनी. समर्थास नेऊन सदनी पूजा केली उभयंतांनी. आपला संसार त्यांची चरणी अर्पण केला तात्काळ. असो ऐसा पूजा अमित झाला अमरावतीत. त्या प्रत्येक पूजेप्रत एक गृहस्थ हजर असे. तो आत्माराम भिकाजीचा. नात्याने हा होता भाचा. राहणार मुंबई शहरीचा. स्टार मास्टर असे की. तो रजा घेऊन भला अमरावतीस होता आला भेटणे आपल्या मामाला. बाळाभाऊ नाम ज्यांचे. त्या बाळाभाऊ कारण समर्थांचे लागले ध्यान.
म्हणेशा साधूची चरण सोडून कुठे जाऊ नये. प्रपंच उघा अशाश्वत, त्यात कशाचा गोचित्त केला आजपर्यंत तोच आता पुरे झाला. काही असो आजपून मी न सोडी त्यांची चरण, अमृताला टाकून विष प्याया कोणी जावे. म्हणून प्रत्येक पूजेला बाळाभाऊ हजर मला होता बुध हो राहिला. दुसरे न काही कारण असो काही दिवसांनी शेगावी आले परतोनी. मळ्यासी न जाता जाणी आले मंदिरी मोठ्याच्या. त्या मंदिराच्या पूर्वेस एक जागा होती ओस. गजानन पुण्यपुरुष येऊन बसला ते ठाया. बातमी महाराज आल्याची कृष्णा पाटला कळली साची. त्यांनी जागा मळ्याची सोडली हे समजले, म्हणून आला धावत त्या ओस जागेवरी सत्य. महाराजा करून दंडवत अधोवदन बैसला. डोळ्यातून वाहे पाणी खंड त्याला नसे जाणी. वस्त्र टाकले भिजवणी त्या अश्रूंनी छातीचे. तै महाराज वदले पाटलाला, ऐसा का रे रडशी भला, शोक कोणता तुला झाला ते वेगे सांग मज. पाटील बोले त्यावर जोडून आपली धुनी कर. महाराज मळ्याचा अव्हेर काहो आज केला था. ऐसा अक्षम्य कोणता अपराध झाला सांगा आता. माझ्याकडून ज्ञानवंता मी नेकरू आपले असे. ही देशमुखाच्या बाजूची जागा आहे बघा साची. एका माळ्याच्या मालकीची. येथे तुम्ही राहू नका. मळ्यात मर्जी नसेल तरी चला राहत्या घरी. ते खाली करीतो सत्वरी तुम्हासाठी दयाळा. काकी तुम्हा वाचून मला न काही प्रिय. आन हे कळले वर्तमान अवघ्या पाटील मंडळीतील. तेही तेथे धावून आले. महाराजा विनवू लागले, निज सदना या भले. हरी आणि नारायण महाराज बोलले तयासे. मी जो या जागेसी येऊन बसलो आज दिवशी, ते तुमच्या हितास्तव. ते पुढे येईल कळोन. आता न करा भाषण, वाद दोघांचे निर्मूलन करील हे विसरू नका. जितके जगी जमेदार तितके न करी ती विचार. मागचा पुढचा साचार हेच ने त्यांच्या ठाई. जा बंकटलालासी पाहून आणा वेगेसी. मी सोडिता ततगृहासी तो नाही रागावला. ते का हे त्यांसी विचार. माझी कृपा तुमच्यावर आहे ती न ढळणार कोणत्याही कारणाने. बंकटलालाही आला तेथ. घालू लागला समजूत. यांच्या मर्जीविरुद्ध मळ्यात तुम्ही यांना नेऊ नका. माझ्या घरून जेव्हा आले तेव्हा सांगा मी काय केले. आपण आहोत त्यांची बाळे. ते सारखे अवघ्यांना. सखाराम असोलकर आहे मनाचा उदार. तो जागा देण्यास इन्कार करणार नाही वाटते. सखाराम देईल जागा. पुढची करू आपण बघा. म्हणजे अवघ्यास यात भागा घेता येईल जशी. समट अवघ्याचा होनी मठ बांधिलास त्या ठिकाणी. परशुराम सावजीने मेहनत घेतली विशेष. समर्थाच्या बरोबर निस्सीम भक्त होते 4. भास्कर, बाळाभाऊ, पितांबर, उमरावतीचा गणेश अप्पा, रामचंद्र गुरव याच परी राहत होता बरोबरी. हे 5 पांडव श्रीहरी गजानन शोभू लागले. वृत्ती बाळाभाऊची अतिविरक्त झाली साची. परवान त्याने नोकरीची केली यत्किंचित आपल्या. पत्रे येती वरचेवरी बाळाभाऊच येण्या घरी. परिणाम अंतरी काहीच त्यांच्या होईना. भास्कर म्हणे गुरुराया हा सोकला पेढे खाया. म्हणून ना इच्छी जाया आपल्यापासून कोणीकडे. तुम्ही द्यावे याते मार म्हणजेच हा जवळ करील घर. रत्न 14वे पाहिल्या बिगर हा इथून हलणे नसे. लकडे वाचून माकड पाहणं होई कधी धड. मोठमोठाले ते पहाड भिवू लागती वज्राला. एकदा बळेच घालवून दिले बाळाभाऊ कारण परी तो आला परतून. राजीनामा देऊन या. बाळाभाऊ शेगावासी येता भास्कर बोलता त्यासी कार्य आम्हा त्रास देसी. इथे येऊन वरच्यावर ओढाळ बैल हिरव्यावर पाहे पडाया निरंतर. त्यास जरी दिला मार तरी तो येई तेथ पुन. तैसी लोट तुझी कृती तंतोतंत निश्चिती.
झाली जायला विरक्ती, त्यानेच येथे यावे रे. हे अहंकाराचे भाषण समर्थांना खपले जाण. त्यांनी भास्कराची आज्ञा निवांता कृत्य केले ऐसे. एका गृहस्थाच्या हाती भली थोरली छत्री होती. ती गजानने घेऊन हाती बाळास झडू लागले. मारता मारता मोडली. बुध होती छत्री भली. मग एक मोठी घेतली भरीव काठी वेळूची. तिने मारणे सुरू केले. ते पाहता लोक भ्याले. काही पळून गेले सोडून त्या मठाला. परी बाळाभाऊ तसाच पडला समर्थाच्या पुढे भला. कैक म्हणती असेल मेला तो या अशा माराने. भास्करही झाला चिंतातूर. बाळाभाऊचा पाहून मार. परी समर्थाच्या समोर बोलण्या छाती होईना. तीही काठी मोडली खरी बाळाभाऊच्या पाठीवरी. मग ते कंटाळून खेरी तुडवू लागले तयाला. जैसा का तो कुंभार माती तुडवितो साचार, तैसाच केला प्रकार महाराजांनी तुडवण्याचा. मोठी हा प्रकार चालला. शिष्य समुदाय पळत सुटला. कोणी गेले बोलवण्याला त्यांच्या आवडीच्या मंडळीस. बंकटलाला कृष्णाजी धावणे आले मठामाजी. समर्थ हात धरण्याराजी कोणी तयार होईना. बंकटलाला म्हणे भीत समर्थ हा तो आपला भक्त. पुरे झाले या प्रत आता ऐसे तुडवणे. ऐसे एकता भाषण समर्थ बदले हसून. हे असंबद्ध भाषण का करिता कळेना. मी न बाळासी मारिले नाही तयासी तुडविले. निरखून पहा चांगले म्हणजे येईल कळोनी. महाराज म्हणाले बाळासी उठ वत्सा वेगेसी. या आलेल्या मंडळीसी अंग तुझे दाखीव. ऐसी आज्ञा होता भला बाळाभाऊ उठून बसला. लोक त्यांच्या अंगाला पाहू लागले निरखून. तो बाळाचे नाव नाही कोठेईन लागले काही. तो पहिल्या परीच होता पाही निमग्न आपल्या आनंदात. त्या योगी भास्कराला बाळाभाऊचा अधिकार कळला. मग तोही ना पुन्हा बोलला वेडे वाकडे बाळासी. सोने कसासी उतरते तेव्हा त्याची किंमत कळते. आश्चर्य झाले समजता तोच प्रकार पाहून. सुखलाला नामे अग्रवाल होता बाळापुराला श्रोते. त्याच्या आगराला गाय एक द्वाड होती. तिने गावात फिरावे, मुला माणसा तुडवावे, सशक्ती सी हुंदडावे. शिंगाने की आपल्या वाटेल त्याच्या दुकानात गायीने शिरावे. औचित्य धान्याची टोपल्याप्रत तोंड आपले खुपसावे. वाटेल तितके यथेच्छ खावे, राहिलेले नासावे. तेल तुपाचे लावूंडावे पिंप अंगाच्या धक्क्याने. घरी बांधून ठेविता चऱ्हाडे तोडी हा म्हणता. साखळीसी आणले लगोता बांधता त्या गायीने. ती गाय नोहे वाघीण बाळापूर कारण. लोक गेले कंटाळून. त्रास सोसिता ती येचा. गाभर मुळीच होईना. कास कधीच करेना. कोंडून ठेविता राहीना घरामाजी कोठेही. लोक म्हणती सुखलालाला दे खाटकासे या गाईला किंवा मारून टाक तिला तूच गोळी घालून. सुखलाला म्हणे लोकांसी तुम्हीच मारून टाका तिसी. वाटेल त्या प्रयत्नासी करून या विभूत हो. एका पठाणाने तिला मारण्याचा यत्न केला. गोळी भरून बंदुकीला टपून बैसला होता हो.